यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यामधून वगळलेला आहे. जिल्ह्याला पीक विम्यातून वगळल्यानं काँग्रेसनं आंदोलन केलंय. काँग्रेस आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलेलं आहे. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केलाय. शेतकऱ्यांनी 26 कोटी रुपयांचा पीक विमा उतरवला होता, मात्र पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांना काहीही दिलं नाहीये. अख्ख्या जिल्ह्यालाच पीक विम्यातून वगळलेलं आहे. नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात आणि त्यातही विशेष करून यवतमाळ जिल्ह्यात एका मोठ्या अफवेने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. आज आपण याच प्रकरणाचा गुंता सोडवणार आहोत. रात्रंदिवस राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा हा मोठा आधार असतो, बरोबर? पण जेव्हा याच आधारावर प्रश्नचिन्ह उभं राहतं तेव्हा साहजिकच अस्वस्थता वाढते. या विश्लेषणात आपण सत्य काय आणि अफवा काय हे अगदी पुराव्यांसकट समजून घेणार आहोत. सध्या सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष बांधावर एक प्रश्न वाऱ्यासारखा पसरतोय, ज्यामुळे प्रचंड घबराट निर्माण झालीय. आणि तो प्रश्न म्हणजे, यवतमाळ जिल्ह्याला खरोखरच पीक विम्यातून वगळण्यात आले का? हाच तो कळीचा मुद्दा आहे, ज्याने हजारो शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. ज्यांनी पदरचे पैसे मोडून विमा काढला आणि ज्यांना आता भरपाईची नितांत गरज आहे, त्यांच्यासाठी हा प्रश्न म्हणजे केवळ अफवा नसून अस्तित्वाची लढाई बनलाय. या संपूर्ण प्रकरणाचं सत्य जाणून घेण्यासाठी आजच्या या आढाव्यात आपण 5 महत्त्वाचे पैलू पाहणार आहोत. 1. पीक विमा अफवा. 2. यवतमाळचे कृषी क्षेत्रातील महत्त्व. 3. शेतकरी का संतप्त आहेत. 4. यातील अडथळे आणि आरोप. आणि 5. पुढे काय होणार. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून, पीक विमा योजना आणि त्याबद्दलची अफवा. आता मूळ योजना नेमकी कशी काम करते ते थोडक्यात पाहूया. प्रक्रिया अगदी सोपी आहे. शेतकरी थोडी रक्कम प्रीमियम म्हणून भरतो, उरलेला मोठा वाटा सरकार उचलतं आणि पिकांचं नुकसान झाल्यावर विमा कंपनीकडून भरपाई दिली जाते. खरं तर नैसर्गिक संकटांपासून वाचवणारी ही एक अत्यंत महत्त्वाची आर्थिक सुरक्षा जाळी आहे. पण ही अशी भक्कम सुरक्षा जाळी असतानाही सध्या काही असत्यापित सोशल मीडिया पोस्ट्स व्हायरल होत आहेत. या पोस्टमध्ये असा दावा केला जातोय की यवतमाळ जिल्ह्याला या पीक विमा योजनेतून पूर्णपणे वगळलं जाऊ शकतं. विचार करा, कोणत्याही अधिकृत घोषणेशिवाय पसरणाऱ्या या दाव्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात अफवांचे पीक आलंय आणि आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडलीय. ही अफवा इतकी भयंकर का आहे हे समजून घेण्यासाठी वळूया दुसऱ्या विभागाकडे, यवतमाळचे कृषी क्षेत्रातील महत्त्व. यवतमाळ हा विदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचा शेतीप्रधान जिल्हा. इथली संपूर्ण अर्थव्यवस्था प्रामुख्याने कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांवर अवलंबून आहे. पण दुर्दैवाने गेल्या काही वर्षांपासून इथल्या शेतीला दुहेरी संकटांचा सामना करावा लागतोय. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर कधी किडींचा प्रादुर्भाव. यात भर म्हणून उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ आणि बाजारात शेतमालाला मिळणारे कमी भाव. या सगळ्या दुष्टचक्रामुळे इथले शेतकरी आधीच हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत पीक विमा हा केवळ एक पर्याय राहत नाही, तर तो जगण्याचा आधार बनतो. आता पाहूया आपला तिसरा विभाग, शेतकरी का संतप्त आहेत. कारण इथलं वास्तव आणि कागदावरची योजना यात खूप मोठी तफावत आहे. शेतकऱ्यांच्या संतापाचं मूळ कारण ह्या एका वाक्यात अगदी अचूकपणे टिपता येईल. शेतकरी वर्गाची हीच प्रामाणिक भावना आहे की आम्ही आमचे प्रीमियम वेळेवर भरले, आमची पिके डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झाली, तरी आम्हाला कोणतीही मदत मिळत नाहीये. ह्याच उद्वेगातून आता ठिकठिकाणी आंदोलने उभी राहत आहेत. प्रशासनाकडे निवेदने दिली जात आहेत. कर्जाचा डोंगर आणि निसर्गाचा कोप या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्याला जेव्हा हक्काचा विमा मिळत नाही, तेव्हा निर्माण होणारी ही हतबलता अगदी साहजिक आहे. नेमकी अडचण कुठे येतेय हे समजून घेऊया. चौथ्या विभागात अडथळे आणि आरोप. इथं एक अत्यंत स्पष्ट विरोधाभास दिसून येतोय. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार विमा कंपन्यांकडून विम्याचा हप्ता म्हणजेच प्रीमियम अगदी घड्याळाच्या काट्यावर वसूल केला जातो. पण जेव्हा प्रत्यक्ष नुकसान भरपाई द्यायची वेळ येते तेव्हा मात्र अनेक जाचक नियम पुढे केले जातात. प्रत्यक्ष सर्वेक्षणाला खूप विलंब होतो आणि बऱ्याचदा प्रत्यक्ष झालेलं नुकसान आणि अहवालात दाखवलेलं नुकसान यात खूप मोठी तफावत असते. म्हणजेच नुकसान मुद्दाम कमी दाखवलं जातं, असा गंभीर आरोप शेतकरी करत आहेत. दुसरीकडे प्रशासनाकडून काही प्रशासकीय अडथळे असल्याचं सांगितलं जातं. यात प्रामुख्याने वेळेवर पंचनामे न होणे किंवा चुकीचे पंचनामे होणे या बाबी येतात. तसंच दाव्यांच्या मंजुरीची ऑनलाईन प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे अतिशय संथ गतीने चालते आणि कागदपत्रांच्या अभावामुळे फाईल्स महिनोन्महिने अडकून पडतात. याच कारणांमुळे योग्य वेळी शेतकऱ्यांपर्यंत पैसा पोहोचत नाहीये. या सगळ्याचा परिणाम काय होईल हे पाहूया आपल्या शेवटच्या म्हणजे 5व्या विभागात, पुढे काय होणार.
सद्यस्थिती पाहता ही समस्या आता एका अत्यंत नाजूक वळणावर येऊन पोहोचली आहे. जर सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आणि प्रलंबित विम्याची रक्कम जमा केली तर नक्कीच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र शेतकरी संघटनांनी अत्यंत स्पष्ट इशारा दिला आहे की जर या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर येत्या काही दिवसात ही आंदोलने रस्त्यावर उतरून अधिक तीव्र होतील. त्यामुळे इथे जलद सरकारी हस्तक्षेपाची नितांत आवश्यकता आहे. शेवटी या सर्व विश्लेषणातून एक ज्वलंत प्रश्न उभा राहतो. जेव्हा एखादी अत्यंत महत्त्वाची आर्थिक सुरक्षा जाळी केवळ प्रशासकीय आणि कागदी खेळ बनून राहते, तेव्हा उद्ध्वस्त झालेल्या पिकाची खरी किंमत कोण मोजतं? समाजाचं पालनपोषण करणाऱ्यांना खऱ्या अर्थाने सुरक्षित करायचं असेल तर या योजनांमधल्या त्रुटी कशा दूर करता येतील यावर आता सर्वांनीच गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.